काय नानाजी चहा घ्या आधी. वाह पार्टी कशी झाली? ए काय विचारतो मी? पार्टी कशी झाली? नानाजी खूप छान झाली. अथर्वने आणि तर खूपच मजा केली आणि मेनू पण त्यांच्या आवडीचाच होता ना. खूप खाल्लं. वाह काय खुश झाले असतील साहेब. हा तर आज शाळेतच जायचं नव्हतं. हा म्हटलं अजिबात नाही कंटाळा करायचा, आधी शाळेत जायचं. अजिबात चालणार नाही मला म्हटलं. करेक्ट. राधिके तुला असं हसताना पाहिलं ना की खरंच आनंद होतो मला. अशीच प्रगती कर, खूप मोठी हो. आणि हो इंग्रजीकडे लक्ष द्या. हो एक लक्षात ठेवायचं, रोज इंग्रजी पेपर वाचायचा आणि त्यातली एक बातमी रोज वाचायची. ते शब्द कळणार नाहीत ना, अंडरलाईन करायचे, मला दाखवायचे. मी त्याचा अर्थ सांगितला की परत बातमी वाचायची. मग हळूहळू इंग्रजी बोलायला पण शिकवेन तुला. चालेल, तसंच करी. आता जो नियम अथर्वला तोच मला कामाला लागायला हवं. हा होत. बरं तुझं टार्गेट काय ते लिहून काढलंस काय? हवं नानाजी, लिहिलं ना सगळं. थांबा मला दाखवते. हा दाखव दाखव. हा नानाजी हे पा बघू. हे इथे सगळं लिहून ठेवलंय मी. हा. ऑर्डर कशी आली आहे, किती आली आहे, त्यानंतर रोज किती काम करायला लागेल, त्याच्यासाठी किती साहित्य आणायला लागेल, सगळ्याची यादी करून ठेवली. सगळं तयार आहे, पण आता सुरुवात कुठून करायची तेच नाही समजून राहिलं ना. बाले, हा ये ये. तुला मिळालेल्या कामाचं प्लॅनिंग पहिलं कर. बरोबर. बस शिरीष बस. अगदी बरोबर शिरीष. अरे सगळ्यात आधी यादी करायला घेऊया. आणि एवढी मोठी ऑर्डर आहे ना, म्हणजे मसाल्याचं सगळं सामान एकदमच घेतलं पाहिजे. एक काम करा, होलसेल मधून घ्या, म्हणजे काय त्यामुळे 4 पैसे वाचतील. ए भारती, शिरीषसाठी चहाचं बघ. बकुळा जी तानी. तुझं काम होत आलं असेल तर जरा प्लीज चहा ठेवतेस. आणि तूही घे ना चहा. माझं झालंय जी, मी करते त्यांच्यासाठी. ए राधिके, हा? किलो प्रमाणे सामानाची यादी बनवा. बाले, तुझ्या एकटीच्यानं हे सगळं होणार नाही. तुला माणसांची मदत लागणारच काय नानाजी? हो नाही नाही, मसाले कांड्याला तू एकत्र देशील, पण त्या आधीची जी प्रोसेस असते ती कशी काय पार पाडणार ग तू? अहो काळजी करू नका. बकुळा आहे, मी आहे, रेवती आहे. भाजण्याची वगैरे कामं आहेत ना, ती सगळी आम्ही करू. नाही नाही भारती, तू उत्साहाच्या भरात उगाच काहीतरी बोल नकोस. काय अगं घरातली कामं पण आहेत, सगळ्यांची जेवण, मुलांचे डबे. मग उगाच काय गोंधळ झाला ना तर एक ना धड भाराभर चिंध्य असं व्हायचं. हे काही काम होणार नाही. मग कसं करूयात नानाजी? नाही म्हणजे 2-4 हात मदतीला असतील तर बरं होईल ना. राधिके, मला वाटतं तुझ्याबरोबर काम करायला आणखीन बायका लागणार, ज्या रोजंदारीवर काम करतात. आणि त्या सुद्धा काही फुकट काम करणार नाही. हल्ली कोणच करत नाही ग. आपल्या कामाचं मोल त्या मागणारच नाही का? नाही बरोबर आहे नानाजी, आपण त्यांना पगार देऊ पण अशा बायका कुठून आणायच्या, कसं काय मिळवायचं त्यांना? नानाजी एक बोलू का? बोल बोल बिंदास बोल. ओ ताई, तुम्ही विसरलात काय? वस्तीवर तो जयश्री मॅडमचा कारखाना आहे बघा मसाल्याचा. तिथं कितीतरी बायका काम करतात ना. आणि काय बायका अशा बी आहेत ज्यांना तिथं काम मिळत नाही. आणि काय बायका अशा बी आहेत ज्या नुसत्या घरात बसून फुकट खातायत. समजे ना, कामाला लावूया. काय होणार आणि हो का नाही? खरंच ग, मला तर सुचलंच नव्हतं हे. नाही पण त्या बायका नीट काम करतील ना. हो असं काय करताय दादा? कांडप करायचं काम समजा बायकांना जमतं. हा आणि आता कसं काय करायचं ते ताई शिकवतील की त्यांना. हो शेवटी काय, हात किती आले कामाला तरी शेवटी देखरेख राधिकालाच करावी लागणार. म्हणजे मसाल्यात नेमकं काय वस्तू टाकायच्या, प्रमाण किती ठेवायचं, त्याचं सुपरविजन तिलाच करावं लागणार. मग काय प्रश्नच मिटला. चांगली कल्पना आहे नानाजी.
मी आजच जाते त्या बायकांना भेटायला. हा नाही राधिका, आज नाही, आत्ताच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे लगेच. चला, शुभस्य शीघ्रम. हो. नानी आतलं मी बघते, तुझा तुझ्याबरोबर. येते हा नानाजी. ये 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 ये. शिरीष चहाचं बघते रे मी. नानीजी आली. सांगा नानाजी. आपण सगळ्या खर्चाचा आढावा घेऊया. हा, एक यादीच करूया आपण. बरं बघ, काय काय वस्तू लागतात त्याची यादी करूया आपण. घे, जिरं लिही, काळी मिरी लिही, लवंग लिही, शनाय, गुड मॉर्निंग. निघालीस? काही खाल्लंस का? ब्रेकफास्ट रेडी आहे, काही खाऊन जातेस? कालपासून अशी का वागतेस माझ्याशी? काल काय केलंस आधी तू आठव. अगं, आता काय केलंय मी याच्यामध्ये? का तुला नाही आठवत आहे तू काय केलंस ते? तुझ्या फालतू बायकोसाठी सगळ्यांसमोर इन्सल्ट केलास ना माझा. नाही बोलायचंय तुझ्याशी. आय एम गोइंग. शनाय, ऐक तरी माझं प्लीज. माझा हात सोड, मी खूप चिडले आता. शनाया, शांतपणे माझं एकदा ऐकून घेशील का? हे बघ, काल तू जे काही बोलत होतीस ना, ते सगळं लॉजिक सोडून होतं. अजून इश्यू वाढला असता तर ते दामले आले असते ना, तर सगळं मोठं झालं असतं प्रकरण. आणि एक साधी गोष्ट लक्षात घे, ती राधिका पिंडोक आहे ग. ती मला ते पती परमेश्वर वगैरे मानते ग. तुला जसं वाटतंय ना, तसं ती वागणं आयुष्यात शक्य नाहीये. माणसांना नावं ठेवायची पण काहीतरी लिमिट असते ग. तू कधीतरी वागताना बोलताना थोडं कंट्रोल करत जा ना बच्चा, प्लीज. अच्छा, मी माझीच चूक आहे का? तसं नाही मला म्हणायचंय, पण इतकी फालतू गोष्ट आता डोक्यातून काढून टाक ना. ए प्लीज, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आय एम गेटिंग लेट. आय गॉट टू गो. शनाय, प्लीज. शनाय, ऐक. ना मला खरं सांगता येतं ना खोटं. आणि कसलं एवढं सेलिब्रेशन होतं? त्या गुप्तेला प्रमोशन मिळालं की राधिकाला काम. तिला कसलं काम मिळतंय? या गुप्तेच काहीतरी असणार. मूर्ख लोक आहे. आणि मला तर असल्या लोकांवर विचार करण्यातही वेळ वाया घालवायचा नाहीये. आता शनाया परत चिडलीये म्हणल्यानंतर तिला आता परत शॉपिंगला किंवा डिनरला घेऊन जावं लागणार. अरे देवा. आई, 5 पावलं मागं जाया पाहिजे आपल्याला. चांगल्या कामाला जाताना मांजर आडवी आली ना, हवं का? चला. काय नाही ग बकळा मावशी, तसं पण कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. चल. तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही तुम्ही काय बोलताय ते? Did you just call me a cat? आणि तू क्रो म्हणालीस ना मला?